अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे कौटुंबिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या 2 वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेच्या आईच्या फिर्यादीवरून सासरच्या 7 जणांविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी वय 30 यांनी तोरणी रोडलगत असलेल्या विहिरीत आपल्या 2 वर्षांचा मुलगा शिवराजसह उडी घेतल्याची माहिती नातेवाईकांनी माहेरी कळवली. घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीची आई कल्लव्वा बसप्पा पुजारी राहणार भोसगा पुजारी अफजलपूर जिल्हा कलबुर्गी कर्नाटक या नातेवाईकांसह घटनास्थळी दाखल झाल्या. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने विहिरीतून प्रथम 2 वर्षीय शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याला तातडीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान भाग्यश्रीचा मृतदेह विहिरीवरील पाण्यात तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तिथेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मृत भाग्यश्री यांच्या आईने दिलेल्या जबाबात मुलीचा सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक शारीरिक छळ होत असल्याचा आरोप केला. यामध्ये तिप्पव्वा कट्टीमनी, शरणप्पा कट्टीमनी, सिद्धप्पा कट्टीमनी, समर्थ कट्टीमनी, नागनाथ कट्टीमनी, गंगव्वा पुजारी, यालप्पा कट्टीमनी यांचा समावेश आहे. संबंधितांवर सासू सासरे, पती, 2 दीर, नणंद, अन्य नातेवाईक म्हणून आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार अमोल माने करत आहेत.